अमरावतीच्या परतवाडा इथल्या मुलींचं लैंगिक शोषण करून त्यांचे अश्लील व्हिडिओ बनवणाऱ्या अयान अहमदचा माज आता उतरलाय। ज्या अयाननं अनेक मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, ज्याला सोशल मीडियावरती प्रसिद्धीची नशा चढली होती, तोच अयान आज भर रस्त्यात लंगडत चालताना दिसलाय बरं का। पोलिसांनी आज तपासाचा भाग म्हणून अचलपूर शहरामध्ये अयानची भर रस्त्यातून धिंड काढली। मान खाली घालून चालणाऱ्या अयानला पाहून अमरावतीकरांचा संताप उफाळून आला। दरम्यान न्यायालयाने त्याला 27 एप्रिल पर्यंत पुन्हा पोलीस कोठडी सुनावलेली असून या प्रकरणाचे धागेदोरे आता अधिक खोलवर तपासले जात आहेत। अयान अहमदचा माज उतरला, भर रस्त्यातून काढली धिंड। 27 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी। अमरावती जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या या प्रकरणातील मुख्य आरोपी 19 वर्षांचा अयान अहमद तन्वीर आता पोलिसांच्या जाळ्यात आहे। अयान आणि त्याच्या 4 साथीदारांना अचलपूर न्यायालयानं 27 एप्रिल पर्यंत पुन्हा 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। आता एकूण 14 दिवस हा नराधम कोठडीत असणार असून या काळात अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे। पोलीसची टीमनी ते आरोपींना माननीय कोर्ट अचलपूरच्या समोर त्यांना पेश केलेली होती आणि जे काही तपास अद्यापर्यंत झालेली आहे त्यांचा आढावा घेऊन आणि समोरच्या दिवसातला जे तपास करायची आहे ते सगळे बघून माननीय कोर्टनी 27 एप्रिल पर्यंत वाढीव PCR जे आहे ते दिलेली आहे। कोर्टातील सुनावणी दरम्यान पोलिसांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले। अयाननं रील बनवण्यासाठी वापरलेली थार गाडी, नोटांचं बंडल, आयफोन आणि रिव्हॉल्व्हरची चौकशी होणं गरजेचं आहे। मुलींचे व्हिडिओ व्हायरल करून या टोळीनं आर्थिक कमाई केली का याचा तपास सुरू आहे। पोलिसांनी आतापर्यंत 8 आरोपींच्या 11 बँक खात्यांचे स्टेटमेंट मिळवलं असून त्यातील पैशांच्या व्यवहारांची कसून चौकशी केली जात आहे। फॉरेन्सिक लॅबमधून आलेला डेटा आता आरोपींच्या समोर ठेवून तपासाला जाणार आहे। या प्रकरणावर बचाव पक्षाचे वकील आणि सरकारी वकिलांनी आपली बाजू मांडली आहे। बचाव पक्षाने हे प्रकरण राजकीय असल्याचा दावा केला असून केवळ काही मुलींसोबतचे व्हिडिओ असल्याचं म्हटलंय, तर सरकारी वकिलांनी या रॅकेटची पाळेमुळं खोदण्यासाठी कोठडी गरजेची असल्याचं स्पष्ट केलंय। आज पुलिस ने इन्वेस्टिगेशन टीम ने खुद बोला कि 3 वीडियो जो है वो अश्लील है और 3 वीडियो की तीनों भी लड़के, जो 3 वीडियो में 2 लड़कियां हैं उनका कोई पता पुलिस को अभी तक पता नहीं चला हुआ है। बच्ची भी जो फोटो है वो 8 लड़कियों के उनके पते उनको मिले हुए हैं, लेकिन उनके पास किसी ने कोई विटनेस नहीं दिया। और जो भी लड़की सामने आई हुई है जो अल्पवयीन बता रहे, उसने वो सिर्फ बातचीत करती थी, यहाँ तक कि उसका स्टेटमेंट है। बाकी उसका किसी तरीके का कोई इन्वॉल्वमेंट इस अश्लील वीडियो में नहीं है। हा जो गुन्हा आहे यामध्ये एकूण 8 आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे। त्यापैकी 4 आरोपींचा PCR आज संपणार होता। गुन्ह्याच्या तपासाकरता वाढीव PCR जो आहे 27/4 पर्यंत मागितला आहे आणि त्यानुसार न्यायालयाने जे समोर PCRचे मुद्दे मांडले त्या अनुषंगाने न्यायालयाने 27/4 पर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे। तपासाचा एक भाग आणि गुन्हेगारांच्या मनात कायद्याचा धाक निर्माण व्हावा या उद्देशाने पोलिसांनी अयानची सरमसपुरा पोलीस ठाण्यापासून ते त्याच्या घरापर्यंत पायी धिंड काढली। यावेळी अयानला धड चालताही येत नव्हतं, तो लंगडत चालत होता। धिंड काढल्यानंतर पोलिसांनी अयानच्या घराची कसून झाडाझडती घेतली, ज्यात काही महत्त्वाचे पुरावे हाती लागल्याची शक्यता आहे। आलिशान हॉटेल्स, महागडे मोबाईल आणि मुलींना जाळ्यात ओढण्याची विकृत स्पर्धा या सर्व प्रकारामुळे परतवाडा अचलपूर शहरात तीव्र संताप आहे। अयानला सोशल मीडियावरील प्रसिद्धीचं वेड होतं, मात्र आज त्याच अचलपूरच्या रस्त्यावर अयान मान खाली घालून चालताना दिसला। या रॅकेटमध्ये अजून किती जणांचे हात गुंतलेले आहेत याचा शोध आता अमरावती पोलीस घेत आहेत। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।